या व्हिडिओमध्ये आपण 7th MI सेन्सियस या मोबाईल ॲप्लिकेशनने 7th MI सेन्सियसमधल्या वेगवेगळ्या स्कीमचं रेकॉर्डिंग कसं करायचं ते आपण बघणार आहोत. यासाठी आपल्याला दिलेल्या यूजर आय डी आणि पासवर्ड वापरून ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करायचं आहे. जसं की मी माझ्या नावाने लॉग इन केलेला आहे. माझा यूजर आय डी तुम्ही बघू शकता. S15 हा जिल्ह्याचा कोड आहे. S15 हा राज्याचा कोड आहे. D516 हा जिल्ह्याचा कोड आहे आणि B004152 हा तालुक्याचा कोड आहे. U02 म्हणजे त्या तालुक्यातला मी दुसरा प्रगणक आहे. 02 हा माझा कोड आहे. आता मला तालुक्याने काहीतरी गावं मॅपिंग करून दिलेली आहेत. त्यापैकी एका गावामध्ये जाऊन मी आता तुम्हाला सेन्सियस कसं करायचं हे दाखवणार आहे. यासाठी आपल्या डॅशबोर्डच्या अप्पर लेफ्ट कॉर्नरला 3 हॉरिझॉन्टल लाईन तुम्ही बघू शकता. यावर क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला 2 टाईप आहेत, 2 प्रकार आहेत. एक MI सेन्सियस, त्यामध्ये व्हिलेज शेड्यूल, ग्राउंड वॉटर स्कीम शेड्यूल आणि सरफेस वॉटर स्कीम शेड्यूल फिलअप करायचं आहे. त्यानंतर वॉटर बॉडी सेन्सियसमध्ये वॉटर बॉडी शेड्यूल्स आणि अर्बन भागात जर काही वॉटर बॉडीज असतील तर अर्बन वॉटर बॉडी शेड्यूल असे 2 टाईप आहेत. यापैकी ग्राउंड वॉटर शेड्यूल कसं भरायचं ते आपण आता बघणार आहोत. यासाठी मला ग्राउंड वॉटर स्कीम्सवर क्लिक करायचं आहे. आता यामध्ये महाराष्ट्र राज्यामधील नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील एक गाव मी सिलेक्ट करणार आहे. जसं की हे 550969 हे गाव आहे. हा संकेतांक आहे त्या गावाचा. मातोरी नावाचं गाव आहे, ते मी सिलेक्ट केलेलं आहे. या गावामध्ये 6व्या प्रगणनेमध्ये ज्या काही प्रगणनेचं कामकाज झालेलं आहे ते सर्व या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता. जसं की या मातोरी गावामध्ये आतापर्यंत 6व्या प्रगणनेच्या डेटानुसार 187 योजनांचं रेकॉर्डिंग केलं गेलेलं आहे. आता जी स्कीम आपण नोंदवणार आहोत ती 188 असेल. यासाठी प्लस या साईनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ही 188वी स्कीम आहे. त्या स्कीमचा टाईप सिलेक्ट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी डगवेल सिलेक्ट करतो. त्यानंतर त्याचा सब टाईप म्हणजे डग कम बोरवेल, डग वेल पक्का, डग वेल कच्चा आणि अदर्स. यामध्ये मी डग वेल पक्का सिलेक्ट करतो. त्यानंतर ओनर ऑफ द स्कीम यामध्ये गव्हर्नमेंट, कोऑपरेटिव्ह, पंचायत, ग्रुप ऑफ फार्मर्स आणि इंडिव्हिज्युअल असे वेगवेगळे प्रकार आहेत. फॉर एक्झाम्पल मी इंडिव्हिज्युअल फार्मर सिलेक्ट केलं. आता या केसमध्ये मला त्या फार्मरचं नाव लिहिणं क्रमप्राप्त आहे. गजानन पाटील असं त्या शेतकऱ्याचं नाव आहे. आता मला माझ्या मोबाईल ॲप्लिकेशनचं लोकेशन ऑन करायचं आहे. आता आपल्याला त्या विहिरीचं जिओ टॅगिंग करायचं आहे. यासाठी मी गेट जिओ लोकेशनवर क्लिक केलं. इथे या ठिकाणी त्या विहिरीचे लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड आलेले आहेत. यानंतर ही झाली त्या विहिरीची बेसिक इन्फॉर्मेशन, बेसिक डिटेल्स. आता स्कीम डिटेल्समध्ये जाण्यासाठी आपल्याला नेक्स्ट क्लिक करावं लागेल. स्कीम डिटेल्समध्ये त्या विहिरीचा गट नंबर, सर्वे नंबर आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर लोकेशन असेल तर ते द्यायचं आहे. मी या ठिकाणी गट नंबर 100 आणि लोकेशन नील असं लिहिलेलं आहे. टोटल ओनरशिप फॉर एक्झाम्पल त्या शेतकऱ्याकडे 3 हेक्टर लँड आहे. त्यानंतर त्याचा जो सोशल स्टेटस आहे ते OBC, अदर बॅकवर्ड क्लासेस, जेंडर. त्यानंतर कमिशनिंग इयर 2018-19 मी सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर बेसिक डिटेल्स ऑफ द स्कीम, यामध्ये
त्या विहिरीची खोली 12 मीटर, डायमीटर 7 मीटर आहे. त्या विहिरीमध्ये कुठलाही बोर नाही आहे. हे सर्व फिलअप केल्यानंतर आपल्याला डिस्टन्स फ्रॉम एनी नियरेस्ट डगवेल, या ठिकाणी 2000 मीटरच्या रेडियसमध्ये कुठलीही विहीर नाही, त्यामुळे मी 200 मीटरच्या रेडियसमध्ये कुठलीही विहीर नाही म्हणून 200 मीटर सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला कॉस्ट डिटेल्स टाकायचे आहेत. या विहिरीच्या बांधकामासाठी त्या शेतकऱ्याला 2 लाख रुपीज एवढा खर्चाला आलेला आहे. मशिनरीसाठी 30,000, मेंटेनन्ससाठी 15,000. मेजर सोर्स त्यांनी विचारलेला आहे. या ठिकाणी मी बँक लोन आणि ओन सेव्हिंग हे 2 सोर्सेस आपल्याला सिलेक्ट करावे लागतात. त्यानंतर त्यांनी विचारलं आहे की इफ एनी सबसिडीज असिस्टन्स प्रोव्हाइडेड बाय गव्हर्नमेंट, या ठिकाणी 0 आपल्याला द्यायचं आहे. जर तुमच्याकडे डिटेल्स असतील तर तुम्ही ते या ठिकाणी द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला त्या विहिरीचं स्टेटस इनपुट करायचं आहे. करंट स्टेटस ऑफ द स्कीम इज इन यूज, वापरात असलेल्या विहिरींचीच आपल्याला गणना करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट, मेथड यूज फॉर वॉटर डिस्ट्रीब्युशन, या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. जो पर्टिक्युलर ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल तो आपल्याला लिहायचा आहे. उदाहरणार्थ ओपन वॉटर चॅनल कच्चा, हा मी सिलेक्ट करतो. टाईप ऑफ लिफ्टिंग डिव्हाइस सबमर्शिबल पंप आहे. सोर्स ऑफ एनर्जी हा इलेक्ट्रिकल आहे. तुम्हाला डिझेल असेल किंवा जो तुमच्या फील्डवर एनर्जी सोर्स असेल तो आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर हॉर्स पॉवर ऑफ द लिफ्टिंग डिव्हाइस असं विचारलेलं आहे 17 नंबरच्या कॉलममध्ये. या ठिकाणी आपल्याला त्या इलेक्ट्रिक पंपची हॉर्स पॉवर द्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट करूया पंप ऑपरेशन. आता पंप वेगवेगळ्या सीझनमध्ये त्यांनी विचारलेलं आहे. उदाहरणार्थ खरीपमध्ये 30 डेज पंप चालतो. त्यानंतर रब्बीमध्ये 60 डेज, पेरेनियल म्हणजे 90 डेज. अदर सीझन त्या ठिकाणी घेतलं जात नाही, अदर पीक. आता त्यांनी आवर्स विचारलेलं आहे. खरीपमध्ये 4 आवर्स, रब्बीमध्ये 8 आवर्स आणि पेरेनियलमध्ये सुद्धा 8 आवर्स. अदर सीझनमध्ये आपण डेज लिहिले नाही, त्यामुळे हवर्स पण लिहिणार नाही आहोत. त्यानंतर त्यांनी विचारलं आहे आपल्याला कमांड, वेदर द स्कीम इज लोकेटेड इन द कमांड ऑफ मेजर मीडियम स्कीम लाईक कॅनल्स. आता हे गाव कमांड एरियामध्ये आहे म्हणून मी यस सिलेक्ट करतो. नेम ऑफ कमांड एरिया त्यांनी विचारलेला आहे. इफ स्कीम इज नॉट इन कमांड एरिया असं विचारलेलं आहे. रिझन विचारलं, नेम ऑफ द कमांड एरिया. त्यानंतर वेदर द स्कीम इज मेंट ओनली फॉर रिचार्ज ऑफ ग्राउंड वॉटर, यस नो ऑप्शन आहे या ठिकाणी, तो द्यायचा आहे. नो, इरिगेशन पर्पजसाठी पण त्याचा यूज होतो आहे म्हणून नो. कल्चरबल कमांड एरिया ऑफ द स्कीम म्हणजे त्या विहिरीचं सिंचन क्षेत्र विचारलेलं आहे. त्या शेतकऱ्याकडे 3 हेक्टर लँड आहे, त्यामुळे मी आता 3 हेक्टर असं इनपुट देतो आहे. त्यानंतर आपल्याला त्याचे इरिगेशन डिटेल्ससुद्धा द्यावे लागतील. उदाहरणार्थ खरीपमध्ये त्या शेतकऱ्याचं 1 हेक्टर क्षेत्र भिजतं, रब्बीमध्ये 1 हेक्टर क्षेत्र भिजतं आणि बारमाहीमध्ये 1 हेक्टर क्षेत्र भिजतं, अदर्समध्ये 0. तर या ठिकाणी टोटल 3 हेक्टर्स त्या शेतकऱ्याकडे शेती आहे, ती संपूर्णपणे सिंचनाखाली आलेली आहे या विहिरीमुळे. तसंच सीझन वाईज ॲक्च्युअल एरिया इरिगेटेड ड्युरिंग 2013-14 इरिगेशन पोटेन्शियल युटिलाइज असं त्यांनी दिलेलं आहे हेक्टर्समध्ये. या ठिकाणी पण वरीलप्रमाणेच 1 हेक्टर खरीप, 1 हेक्टर रब्बी आणि 1 हेक्टर पेरेनियलमध्ये द्यायचं आहे. अदर्समध्ये 0 द्यायचं आहे. जसं त्या शेतकऱ्याचं क्षेत्र असेल, ज्या क्षेत्र भिजवण्यासाठी त्यांनी विहीर कन्स्ट्रक्ट केलेली असेल ते क्षेत्र आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर विचारले 32 मध्ये वेदर द स्कीम इज अंडर युटिलाइज, या ठिकाणी नो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर वेदर द MI स्कीम इज यूज फॉर ड्रिंकिंग वॉटर पर्पज, या ठिकाणी यस सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे.
सबमिट केल्यानंतर तुम्हाला यू वोंट बी एबल टू मेक एनी चेंजेस आफ्टर फायनल सबमिशन अशा प्रकारे डायलॉग बॉक्स पॉपअप झालेला आहे. जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर आताच एडिट करू शकता. तुम्हाला 1 ते 39 अशा कॉलम्स आहेत, ते प्रॉपर फिल केले गेले की नाहीत याची खात्री करण्यासाठी तुम्हाला एडिटमध्ये जायचं आहे. जर तुम्हाला खात्री असेल तर तुम्ही फायनल सबमिट किंवा प्रोसीड बटन दाबायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी एका योजनेचा डेटा आता आपण भरून झालेला आहे. आता आपल्याला बॅक जायचं आहे. आता यापूर्वी बघा मी ग्राउंड वॉटर स्कीममध्ये 4 योजना या ठिकाणी दाखवल्या होत्या. आता लेटेस्ट आपण एक योजनेची माहिती नोंदवलेली आहे. तर एकूण ग्राउंड वॉटर स्कीम आता 5 झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला ग्राउंड वॉटर स्कीम, सरफेस वॉटर स्कीम, व्हिलेज शेड्यूल याची माहिती या ॲप्लिकेशनमध्ये भरायची आहे.